जोशी यांनी केलेलं वक्तव्य आणि त्याला अनेकांनी केलेलं पाठराखण मला वाटतं की RSSच्या भैयाजी जोशींना भारताची जी प्रांतवार रचना झाली ती मान्य नसावी किंवा त्याच्यावर त्यांचा विश्वास नसावा. कारण ज्या वेळेला या देशात प्रांतवार रचना झाली त्याच वेळेला महाराष्ट्र आणि मुंबई ही मराठी माणसाची बरोबर हे त्याच वेळेला जाहीर झालंय. परंतु यांच्यासारखी काही लोक ही सतत येतात आणि मराठी माणूस आणि इतर भाषिक यांच्यात वाद लावण्याचं काम हे करत असतात आणि यांच्या मागच्या उद्देश निश्चित असतं हे निवडणुकीसाठी आहे. बरोबर आहे. तो निवडणुकी जशा जवळ येतात तसे हे प्रांतिक वाद भाषावाद तयार करण्याचं काम करत असतात जे जोशी साहेबांनी पुन्हा एकदा केलं. आणि पुन्हा सांगतो की महाराष्ट्रात मुंबई आणि मराठीच चालणार, बाकी कोणी चालणार नाही. कोणी भैय्याजींनी येऊन सांगो नाहीतर देशाच्या दुसऱ्या कुठल्या महत्वाच्या नेत्याने येऊन सांगो, घाटकोपर मुंबई आणि महाराष्ट्र हा मराठी माणसाचा आहे आणि तो अमर आहे, तो मराठी माणसाचाच राहणार. मी पुन्हा सांगतो की त्याने माफी मागितली नसेल तरी निवडणुकीच्या वेळेला हे येऊन महाराष्ट्रातल्या मराठी माणसांच्या पाया पडतात. खरं तर हे सगळं जे चालू आहे हे निवडणुकीसाठी चालू आहे. माझं मत आहे भैयाजींनी सरळ जावं आणि घाटकोपरच्या गुजराती माणसांच्या घरी भांडी घासावी अशी मतं मिळणार आहेत. मतांसाठीच तुम्ही करताय ना, बाकी तुमचं काही उद्दिष्ट नाही. आमच्यात एकोपा असताना तुम्ही भांडणं लावायचं काम करता, भांडणं लावून जाता आणि नंतर मग म्हणतात की मनसेवाले मारतात म्हणून. आता हे वक्तव्य जर भारतीय जनता पक्षाच्या किंवा RSSच्या लोकांनी केलंच नाही तर वाद होतील का? खरं यांची इच्छा आहे की आम्ही गुजरात्यांना मारावं, आम्ही इतर भाषिकांना मारावं आणि मग ह्यांना मतं मिळणार. हा यांच्या मागचा त्या RSS भारतीय जनता पक्षांची नेत्यांची इच्छा असते की आम्ही काहीतरी बोलावं, मग मनसेवाले जातील, मग यांना धोपटतील, मग आम्ही सांग बघितलं मनसेवाल्यांनी मारलं, आता आम्ही तुमच्यासाठी तुमचे वाली आहोत. हा यांचा एक प्रयत्न असतो मतं मिळवण्याचा. यांचा ना गुजरात्यांवर प्रेम आहे, ना मराठी माणसावर प्रेम आहे, ना कोणावर पद आहे. यांचं प्रेम हे सत्तेवर आहे. मला वाटतं येणाऱ्या आगामी निवडणुका आहेत त्यामध्ये हा विषय जातीपातीचा प्रांताचा अहो हे सुरुवात ही निवडणुकीसाठीच आहे. मुंबई महानगरपालिकेच्या गुजराती मतांवर लक्ष ठेवून ही त्यांनी केलेली वक्तव्य आहेत. हे काय वेडे आहेत का? ते येतात आणि महाराष्ट्रात काहीतरी बोलतात. ते घाटकोपर यांनी मुंबईपासून वेगळी केली आता. म्हणजे याने प्रांतवार रचनेच्या आतमध्ये जाऊन मुंबईचे पण वेगवेगळे भाग केले. गिरगाव मराठी माणसाची, दादर मराठी माणसाचं, घाटकोपर याचं, बोरिवली त्याचं. तुम्ही कोण आहात? हे जोशी कोण आहेत ठरवायला की मुंबईचा कुठला विभाग कोणाचा, कुठल्या भाषेचा? मग हे जाऊन मुंबईत बोला तुमच्यात हिंमत असेल तर. पण तुम्ही बरोबर अशाच ठिकाणी जाऊन बोलता जिथे तुमची वोट बँक आहे. माझी गुजराती भाषिकांना पण सल्ला आहे की कृपया यांची वक्तव्य नीट ऐका. ही का वक्तव्य करतात आणि त्याचं नुकसान कोणाला होतं? आम्ही म्हणायचं का छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतवर 2 वेळा हल्ला केला, 2 वेळा आम्ही तिथं ताबा मिळवला म्हणजे सुरत आमचं, असं म्हणतो का आम्ही? नाही ना. त्यामुळे बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेवर विश्वास ठेवा आणि त्यांनी जे नियम आम्हाला ठरवून दिलेत, बाबासाहेबांनी ठरवून ठेवलेल्या नियमांचं आम्ही पालन करतो. प्रांतवार रचना जी झालेली आहे त्यांचं आम्ही पालन करतो. महाराष्ट्रात मराठी आम्ही नाही जाऊन बोलत गुजरातमध्ये की हे मराठी महाराष्ट्राचा भाग आहे. मग तुम्ही का सतत येऊन आम्हाला चिडवताय? तुम्ही सतत येऊन या गोष्टी का करताय? का गुजराती आणि मराठी वाद लावताय? गुजराती मराठी वाद लावणारे भारतीय जनता पक्षाचेच नेते आहेत. त्यांची इच्छा असते की यांच्यावर हल्ले व्हावेत. यांच्यावर हल्ले झाल्याच्या नंतर हे जाऊन त्यांच्याकडे जाऊन सांगणार बघितलं तुम्हाला मनसेवाल्यांनी मारलं, आता आम्ही तुमचे वाली, आम्ही तुमचे आका आहोत, हे दाखवण्याचा ते प्रयत्न करतात. गुजराती माणसांनी पण यांच्या भाषा समजून घेतल्या पाहिजे की हे का बोलतात, यांची काय इच्छा आहे. हे सगळं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी चाललंय. आज गुजराती माणसाच्या घरात भांडी घासतील, उद्या निवडणुकीच्या वेळेला मराठी माणसाच्या येऊन पण पायात हे लोटांगण गाळायला मागे पुढे